शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजेच्या आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करण्यात आले, परंतु तरीही शासनाने याची दखल घेतली नाही। त्यामुळे सोमवारी तहसीलदार अनिल गवांदे यांना घेराव घालण्यात आला। तसेच शासनाच्या निषेधार्थ 14 ऑगस्ट रोजी शिंदखेडा तहसील कार्यालयात भजन आंदोलन करण्यात येईल असेही सांगितले। धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात सातपुड्याच्या पर्वत रांगेत आणि साक्री तालुक्यात गुजरात राज्यातील अहवा डांग जिल्ह्याला लागून असलेल्या अतिदुर्गम जंगलात धबधबे ट्रेक पॉइंट आहेत। या ठिकाणी पावसाळ्यात जिल्ह्यातील ट्रेकिंगसाठी सहलीचे आयोजन करतात, पण यातील काही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केलेल्या आहेत। मात्र तरीही अशा ठिकाणी गेलेले पर्यटनासाठी जाताना नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येते। धुळे जिल्ह्यात वाढत्या वृक्षतोडीमुळे जंगल ओस पडू लागले, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला। जंगलाचे गतवैभव मिळवून देण्यासाठी मेंढपाळ समाजाने पुढाकार घेऊन ज्या ठिकाणी व ज्या रावणात वास्तव्याला जाल त्या ठिकाणी किमान एक तरी झाड लावा असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र सिंग गिरासे यांनी केले। शिंदखेडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला। यासाठी मजुरांच्या मदतीने पिकांच्या मशागतीला प्राधान्य दिले जात आहे। धुळे शहरासह जिल्हाभरातील विविध शाळा महाविद्यालयामध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल व रुक्मिणीची वेशभूषा साकारून परिसरातून दिंडी काढली। यावेळी विद्यार्थ्यांनी देखील वारकरीची वेशभूषा साकारली होती। गळ्यात तुळशीची माळ, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ आणि मुखात श्री विठ्ठलाच्या जयघोषाने सर्वांचे लक्ष वेधले होते। यामुळे शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। शिरपूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी दिंडी काढून श्री विठ्ठल नामाचा जय जयकार केला। विद्यार्थ्यांनी यावेळी विठ्ठल व रुक्मिणीची वेशभूषा सादर करून सर्वांचे लक्ष वेधले होते। शिंदखेडा तालुक्यातील होड ते दांदरणे गावापर्यंतच्या डांबरीकरण रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली। हा रस्ता गोराणे फाटा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात येत असतो, मात्र काही महिन्यापासून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे रस्त्याच्या कामाला त्वरित सुरुवात करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे। शिंदखेडा येथील शैक्षणिक साहित्याचे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत खूप महत्त्व आहे, म्हणून या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले आहे। पूर्वी शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर विद्यार्थिनींना पास काढण्यासाठी बस स्थानकात रांगेत उभे राहावे लागत होते, त्यामुळे विद्यार्थिनींचा वेळ वाया जाऊन अभ्यासावरही परिणाम होत होता। मात्र यंदापासून विद्यार्थिनींना शाळेतच मोफत पासचे वितरण करण्यात येत आहे। त्यात शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत असल्याने अशा 516,000हून अधिक विद्यार्थिनींना मोफत पासचे वितरण करण्यात आले आहे।